लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पेटलेलं आहे। महायुतीकडून कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलंय। त्यामुळे श्रीकांत शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सरसावलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती श्रीकांत शिंदेंची खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40 ते 50 लाखाची उलाढाल झालेली आहे। फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यवधी रुपयांची ही लूट आहे। जे लोक पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले, तेच पत्र लिहित आहेत। पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। मुख्यमंत्र्यांचे पुत्र कल्याण डोंबिवलीचे खासदार ऐन लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले। खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशन विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली। श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये 500 ते 600 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाचा तपास ईडी सीबीआय कडे देण्यात यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40 ते 50 लाखाची उलाढाल झाली। माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला 550 ते 600 कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, 2 नंबरवाले, त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यवधी रुपयांची ही लूट आहे। जे लोक पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले, तेच पत्र लिहित आहेत। कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम 5 पैशाचं तरी केलंय का, याचं पण उत्तर त्यांनी दिला पाहिजे, तपशील दिला पाहिजे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची धर्मादाय न्यासानं चौकशी करावी अशी तक्रार वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केलेली आहे। या तक्रारीचा आधार घेत संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत। देणगीदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आपल्या पत्रात संजय राऊत असं म्हणतात, श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात। पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय, या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण, याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते, वैद्यकीय मोफत उपचार करते असे सांगितले गेले। ते उपक्रम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय ते तपासणे गरजेचे आहे। ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय? श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाउंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशोब धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत का? या फाउंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे आणि त्या माध्यमातून बिल्डर ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात। श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे आलेल्या कोट्यवधींच्या रकमांचा मार्ग गुन्हेगारी स्वरूपाचा, मनी लॉन्ड्रिंग प्रकारचा प्रथम दर्शनी दिसतो। ही बाब गंभीर आहे व आपण त्याबाबत तात्काळ गुन्हा नोंद करून साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तात्काळ ईडी सीबीआय कडे सोपवून गुन्हेगारांना अटक करावी। हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत। हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत, बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करतायत। लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतायत असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय। आपल्या सगळ्यांना अधिकार दिलेला आरटीआयचा, त्या आरटीआयच्या अधिकारामध्ये जे आहे हे सामान्यातील सामान्य व्यक्ती, कोणाकडून पैसे आलेले आहेत, कोण किती पैसे आहेत अकाउंट मध्ये, कोणाच्या नावाने आलेले आहेत, हे सगळं कळतं। मला वाटतं आखलेचे तारे तोडण्यापेक्षा जर कॉमन सेन्स असता तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या असत्या आणि मग मीडियाला दिला असतं ते, किंवा पंतप्रधानांना दिलं असतं। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आता काही राहिलेलं नाही। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंवर झालेल्या आरोपांमुळे महायुतीनं आक्रमक भूमिका घेतली आहे। आरोपांना उत्तर देण्याऐवजी संजय राऊतांवरचे जुने आरोप पुन्हा उकरून काढले जात आहेत। त्या आरोपांचा आधार घेत राऊतांना प्रतिसवाल केले जात आहेत। संजय राऊत विषय डायव्हर्ट करण्यासाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा हिशोब मागतात। संजय राऊत मित्र परिवारच्या खात्यात कोविड खिचडी घोटाळा, कोविड हॉस्पिटल घोटाळा, कोविड ऑक्सिजन प्लांट घोटाळा,
वाईन घोटाळा इतर पत्राचा घोटाळ्याचे 12 कोटीहून अधिक रुपये संजय राऊतच्या पत्नीचा, पुत्रीचा, भावाचा, पार्टनरचा खात्यात गेले आहेत. ही तोप तर द्यावाच लागणार. मला त्यांना विनंती करायची आहे की अजून एक पत्र त्यांनी नरेंद्र मोदींना लिहिलं पाहिजे, नरेंद्र मोदी साहेबांनी लिहिलं पाहिजे. ते म्हणजे 100 कोटी रुपयाची वसुली करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये कोणी घेतलं. 100 कोटी रुपयाचं वसुलीचाच फक्त त्याच्याकडे कार्यक्रम दिला नाही, तर आज जगात ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं नाव उद्योगपती म्हणून मोठं केलं, त्या अंबानींच्या घराखाली जिलेटिनचे बॉम्ब कुणी ठेवायला सांगितले, त्याचं देखील चौकशीचं पत्र दिलं पाहिजे. श्रीकांत शिंदेंवरील आरोपांवरून काँग्रेसकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोण राऊत असा प्रतिप्रश्न करत खिल्ली उडवली आहे. बघा, पारदर्शकता असली पाहिजे. संजय राऊतांनी जी तक्रार केलेली आहे त्या धर्मादाय आयुक्तांनी तपासली पाहिजे. कोणाच्या दबावाखाली न राहता न्याय सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. पण जे बीजेपी जी आहे त्यांना भ्रष्टाचारी लोकांना जे सांभाळून ठेवलेलं आहे त्याचं दर्शन आपल्याला लक्षात येत आहे. आणि म्हणून धर्मादाय आयुक्तांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. कोण संजय राऊत? तुम्ही काय क्वालिटीच्या माणसांबद्दल थोडंसं माझा स्तर पाहूनही थोडं विचार. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मोठ्या आजारपणात मदत केली जाते. यासोबत विविध सामाजिक कार्यांसाठी संस्था, संघटनांना सहकार्य करण्याचं काम होतंय. मात्र संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमुळे श्रीकांत शिंदे फाउंडेशन वादात सापडलंय. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संजय राऊतांच्या पत्राची दखल घेणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. चेतन सावंत आणि निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.